हॅलो, नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ समृद्धी मिनी व्लॉगमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करते. सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि चक्क मी 40 मिनटे लेट उठलेली आहे. आणि आता लेट उठल्यानंतर मग सगळीच कामं जी लेट होणार आहेत आज. बाहेर तर इतकी थंडी वाजते ना, खूप थंड थंड हवा सुटली आहे बाहेर. म्हणजे फरशीवर देखील आहे ना पाय ठेवूशी वाटत नाही आहे. पण तरी देखील मी इथे भांडी वगैरे घासून घेतली. त्यानंतर लगेचच बाळ उठलं होतं. बाळ लगेचच उठलं होतं. मग त्याला झोपवायची तयारी चालली होती. बघा कसं हसतंय ते, झोपेतच हसत असतं. मग त्यानंतर तिला झोपवली छान. ती 6, 5:30ला 4ला कधी पण उठते आधीमध्ये. पण आज जरा लेटच उठली. मग मी लगेचच तिला झोपून लगेच चपात्या करायला घेतल्या नाश्त्यासाठी. आणि तिला टिफिन देखील द्यायचा होता मुलीला स्कूलला जाण्यासाठी. मग छान इथे ना वांग्याची रस्सा भाजी बनवली. टिफिनला आहे ना मी तिला कधीतरी ना इडली डोसा वगैरे देत असते किंवा आप्पे वगैरे बनवून देत असते, पण रोज नाही. जे आम्ही घरामध्ये भाजी वगैरे बनवतो तेच मी तिला देत असते. तर बाळ आहे ना छान खेळत होतं. मग लगेचच आम्ही साईडला लगेच नाश्ता करून घेतला. कारण की ती खेळती आहे तोपर्यंत. ती रडायला लागली ना मग तिला घेऊनच बसावं लागतं आणि सगळं काम आहे ना ते जागेवरच राहतं. मग छान असं आहे ना नाश्ता करून घेतला. मग ती देखील ह्या बॉटल्स आहे ना मी भरून ठेवते, कारण माझ्या लक्षात राहत नाही पाणी पिण्याचं. आणि पाणी शरीरासाठी किती उत्तम, म्हणजे किती चांगलं हे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. त्यामुळे आणि मग इथे किचन वगैरे सगळं साफ करून घेतलं, भांडी वगैरे घासून घेतली. राहिला होता तो फ्रीज क्लिनिंग, तर फ्रीज क्लिनिंग करून देखील घेतला मी लगेचच. कारण की खूप घाण झाला होता आणि खूप दिवस झाले त्याला आहे ना मी रोज म्हणते आज करीन उद्या. ते फ्रीजचं कसं म्हणजे जरा टाईमच लागतो फ्रीज क्लिनिंग करायला. त्यामुळे मग आज उद्या चाललं होतं, पण मी म्हटलं आज करून घ्यावा. मग छान असा फ्रीज क्लिनिंग करून घेतला. माझा म्हणजे फ्रीज एवढा घाण नसतो, पण कधीतरी होत असतं म्हणजे भाज्या वगैरे ठेवल्यानंतर. त्यामुळे आणि आठवड्यातून एकदा दोनदा फ्रीज क्लिनिंग केलं ना मग जास्त घाण होत नाही. त्यानंतर इथे मिक्सर देखील मी क्लिनिंग करून घेतला, कारण व्हाईट थोडंसं त्याला उन्हात ठेवलेलं आहे, ऊन आले म्हणून. त्यानंतरही ते ना दाल तडका बनवलेला मला. मग डाळीला आहे ना असं मस्त तडका द्यायचा होता. मग लसूण, टॅमॅटो, कोथिंबीर आणि आपलं लाल तिखट जे असतं ना त्याची फोडणी दिलेली आहे मी तेल टाकून. इतकी मस्त डाळ लागते ना, तुम्ही एकदा नक्की करून बघा, असं ट्राय करा, खूप छान लागते. तर आजचा व्लॉग इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.